नेक्स्ट क्वेश्चन, श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? पाल्क, मलाक्का, हॉर्मुज की जिब्राल्टर? सांगायचंय. पुढचा प्रश्न, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? एक, ओके. एनी अदर ऑप्शन्स? 1, 4. आपली बॅच आहे 399 ला. येस. हा, आता सद्यस्थितीला आपले जे क्वेश्चन्स आहेत त्यावरती फोकस करावं. आपल्या बॅच बद्दल आणखीन डिटेल माहिती मी शेवटी तुम्हाला नक्की सांगेल. कुठले विषय असतील, काय काय घेतलं जाईल त्या बॅच मध्ये, हे सगळं मी तुम्हाला शेवटी पुन्हा एकदा सांगेल. डोंट वरी अबाउट इट. पण सद्यस्थितीला आन्सर द्या प्लीज. येस, ऑप्शन नंबर 1 पाल्क समुद्रधुनी करेक्ट आहे. हा आपला दक्षिण भारत आहे, इथं श्रीलंका आहे आणि या दरम्यान काय आहे? पाल्क समुद्रधुनी आहे. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगायचंय जिब्राल्टर समुद्रधुनी बद्दल. जिब्राल्टर समुद्रधुनी ही कुठल्या 2 सागर किंवा महासागरांना जोडण्याचं काम करते? जिब्राल्टर ही कुठल्या 2 महासागरांना जोडण्याचं काम करते ते तुम्ही सांगायचं आहे. सांगा. सांगा. मलक्का हे जे समुद्रधुनी आहे कुठून येते बघा. हे इकडं बांगलादेश झालं, म्यानमार झालं, हे इकडं खाली थायलंड भाग आहे, हा म्यानमारचा भाग आहे आणि इथं इंडोनेशिया आहे. ठीक आहे. या दरम्यान जी समुद्रधुनी आहे त्याला मलाक्का समुद्रधुनी म्हणतात. ओके. आणि हॉर्मुज तर एकदम चर्चेमध्ये आहेतच. व्हेरी गुड. जिब्राल्टर समुद्रधुनी अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र. व्हेरी गुड. अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र या दोन्ही महासागर आणि सागरांना जोडण्याचं काम ही करत असते. कसं आहे बघा, जर तुम्ही वर्ल्ड मॅप पाहिलेला असेल, वरती स्पेन आणि इकडे पोर्तुगल आहे, हे 2 राष्ट्र देश आहेत आणि खाली आफ्रिका आहे, इथे आहे मोरक्को हे देश. आणि या दरम्यान जी समुद्रधुनी आहे त्याला म्हणतात जिब्राल्टर. इकडं या भागामध्ये अटलांटिक आहे आणि इकडं भूमध्य समुद्र आहे. ओके.